राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संताना की जय। कृपं करोति वाचालं पंकजं गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं, वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय गुरुसानुग्रहदादलो पावन झालो चराचरी, मी कला कुसरी काही जने बोलतो वचने अधिकारिका, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, कुंडली वरदाई पुत्र श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतान की जय। द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच कर्णं तथा ज्ञानपियोधवीरान्, मया हतास्त्वं जयिमाव्यधिष्ठा युद्धस्वजेतासि रणे समर्थान्। 11व्या अध्यायातला 34वा श्लोक आपला चालू आहे की द्रोण भीष्म जयद्रथ आदी करून कर्ण किंवा इतर अन्य जे वीर आहेत ते सगळ्या वीरांना मी अगोदरच मारलेलं आहे, तुझ्यासाठी आता मेलेल्यांना मारणं शिल्लक राहिलेलं आहे, तरी त्यांना मार, दखित होऊ नको, दुःख करू नको, पण तू लढायला तयार राहता। बाकीच्या शत्रूंना जे शत्रूंच्या ठिकाणी तुला जे बळ दिसत होतं ते बळ मी अगोदरच काढून घेतलेलं आहे, शक्ती काढून घेतलेली, त्यामुळे तुला मारायला काही नाही। समोर दिसत आहेत ते मागच्या अध्यात्म ओळीमध्ये म्हटलं तर श्लोकामध्ये की पुतळे बसवलेले आहेत सगळे, आणि ते केवळ पुतळे आहेत, ते आता काही कामाचे राहिलेले नाही। ते दिसत असतील तुला की मोठे मोठे योद्धे, त्यांच्या नावावर मोठं मोठं लिखाण असेल, त्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी निर्माण करून ठेवलेलं, परंतु ते सगळं पुसलं गेलेलं आहे। द्रोणाचा पाड न करी, तिथे तू द्रोणाचार्यांच्या ठिकाणी त्यांना मान कसा, कारण सद्गुरू आहेत, गुरु आहेत, त्यांनीच मला धनुर्विद्या शिकवली, आता मी तीच धनुर्विद्या त्यांच्या विरोधात कशी वापरू असा विचार न कर। भीष्माचं भय धरू नको, कारण त्यांच्यासारखा दुसरा योद्धा नाही, भीष्माचार्यांसारखा श्रेष्ठ आहे, परशुरामांशी युद्ध केलं, आपल्याच गुरुजींशी युद्ध करणारे होते ते, त्यांच्याच गुरुबरोबर युद्ध केलं ना, परशुरामाबरोबर युद्ध केलं होतं। त्यांनी सांगितलं की यांना वर त्या आंबेला, पण ते म्हटलं मी प्रतिज्ञा केलेली, मी नाही मान्य करणार, म्हणून तर नाही, शेवटी परशुरामांना बरोबर युद्ध करून पराभूत करणार। मग आता परशुरामांच्या बरोबर युद्ध करून त्यांना पराभूत करणारे ते मला कसं काय ऐकतील? व मी तर द्रोणांचा शिष्य आहे, द्रोणाचार्यांचा, पण भीती धरू नको आणि कर्णाचंही काय भय बाळगू नको, जरी तो किती बी चिडलेला असला आणि कर्णाचाही कसलाही असला तरी त्याच्या विरोधातही तुला काय करण्याची गरज नाही, त्या भीती तर नाही, तिथे इथं परजू असं म्हटलेलं होतं। तर ते शस्त्र कसं उचलू याच्या विरोधात, तर शस्त्र कसं उचलू, याच्या आधी तो शस्त्र त्याच्या विरोधात कधी उचललं गेलं नव्हतं तुझ्याकडून, आणि आता कसं काय उचलू, तर अशा प्रकारची चिंता करू नको। काल आपण पाहिलं कोण उपाय जयद्रथा की जय, त्या जयद्रथाला काय उपाय करून मारावं,
तुला नाही काळजी करायची, मी करेल. हे ना चिंतू, तर ते काय चिंतन करू नको, चिंतू नको, तुझ्या चित्तात चिंतू नको. आणि का अति जे जे नावानिगे वीर, जे नावाजलेले जे वीर आहेत बाकीचे, त्यांचं सुद्धा तुला काही चिंतन करण्याची गरज नाही. कसलाही नावाजलेला असेल, त्यांची कितीही कीर्ती झालेली असेल, प्रत्येक व्यक्तीचं काही वेगवेगळं वैशिष्ट्य असतं. योद्ध्याचं बी तसंच वैशिष्ट्य आहे. प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी काहीतरी असे गुण असतात की जे चांगले असतात. सगळेच चांगले असतात असं नाही, पण काही फार एखादा विशेषच गुण असतो, तो तुम्हाला दुसरीकडे भेटत नाही, तो त्याच्याजवळच भेटतो. तसा योद्ध्यामध्ये सुद्धा युद्धातले अनेक युद्धामध्ये फार मोठा भाग येतो. युद्ध कौशल्य आहे त्याच्यातलं भिन्न भिन्न. एखादं शस्त्र चालवण्याचं कौशल्य एखाद्याकडे असू शकेल, ते दुसऱ्याकडे असतं असं नाही. तुमच्या क्रिकेटच्या मॅचमध्ये दिसत असतं तुम्हाला, बॉलिंग करणाऱ्याकडे त्याला बॉलिंगचंच वैशिष्ट्य असतं, बॅट्समनवाल्याकडं अष्टपैलू एखाद दुसरा असतो. सगळेच त्याला आहे जमत आहे म्हणून, पण बहुतांशी एखादा, पण मग त्याचा तोच गुण विशेषत्वाने असतो. एखाद दिवशी त्याला स्कोप मिळतो, म्हणजे ज्या दिवशी बॅट्समन पराभूत झाले सगळे आणि विकेटची वेळ आली की कमी रनमध्ये आता हातातून गेली म्हटले मॅच, असं म्हटले. पण मॅच हातातून नाही जात, तर तो एखादा असा गुणवान बॉलर पुढे येतो आणि तो त्या दिवशी काय करत राहतो, विकेट मागं विकेट, विकेट मागं विकेट. मग नंतर असं होतं की त्याच्या ओव्हर संपल्यामुळं नाही तर पण त्याच्याकडे तोच गुण त्या ठिकाणी काम करत असतो. युद्धामध्ये सुद्धा काही योद्ध्यांची त्यांची वैशिष्ट्य. आता तर फार मोठा भाग झालेला आहे, म्हणजे सामान्य युद्ध नाही राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे हत्यारं आलेली आता, म्हणजे जे स्थूल भौतिक हत्यारं पुष्कळ आली. पूर्वी नव्हते असं नाही, पण पूर्वीची भिन्न होती, त्याच्यातला भाग वेगळा होता. आणि मग आता त्याच्यातलं बी स्किल पाहिजे ना त्याला. कोणता मनुष्य टिकतो स्किल ज्याला आहे ना त्याला, आणि मग त्याचीच अपॉइंटमेंट केली जाते जो स्किलवान असतो. काय म्हणतात त्याला दुसऱ्याला आपल्या भाषेत का कौशल्य नसणारे त्यांना काय म्हणतात, ते इथं इंग्लिशमध्ये कौशल्य रहित असे असणारे. त्या वर्करमध्ये सुद्धा तुम्ही तसेच करत होते ना, स्किल्ड वर्कर, अनस्किल्ड वर्कर. नुसतेच उचल बांगडे इथलं उचलायचं तिकडं अकुशल कामगार, त्यांना काय हे नसतं. म्हणून निष्णांत, त्या नाव कोणाचं होतं, निष्णांत. युद्धामध्ये सुद्धा त्यांचंच नाव होणार आहे की जे विशेषत्वाने लढलेले. पण त्यांची सुद्धा तुला भीती बाळगायचं काही कारण नाही. तेही एक आगवे चित्रीचे सिंहाडे मानावे, जैसे ओलीने हाते घ्यावे पुसोनिया. चित्राचे सिंहाडे निर्माण केले. सिंहाचं चित्र दिसतंय, पण ते काय खाण्यासारखं नाही, ते नाही तुला खाणार का. माऊली म्हणतात ओल्या हाताने पुसून घ्यावं, इतकं ते वरचीवर आहे, म्हणजे ते खाली सुद्धा नाही राहिलं. म्हणजे चित्रामध्ये असं आहे, रंग जर सुंदर वापरलेले असतील आणि टिकाऊ असतील तर ते तुमच्या हाताने पुसलं जातं का, नाही. मग ते वरचे वर्ष जर असेल, तुमची रांगोळी जशी काढलेली असते, रांगोळी तर अशी केली तर पुसून निघते. रांगोळीचा आणि जमिनीचा संबंध राहतो त्याचा. या सैन्याचा, योद्ध्यांचा मी काही संबंध ठेवलेला नाही. तू सरळ काय करून घे, पुसून घे. म्हणजे तू जर काही जरी केलं तरी ते मरून जाणार आहे, तुला काही विशेष परिश्रम घ्यावा लागणार नाही. यावरी पांडवा कायसा युद्धाचा मेळा, यावरी हा युद्धाचा मेळावा कायसा. हे काय दिसतंय, ते गोळा झालेले एवढं सैन्य दिसतंय, असं नका. हे सगळं चित्रातलंच आहे. हा आभास गाग, माग चित्र म्हटलं, आता इथं आभास शब्द वापरला माऊलींनी. आभासित म्हणजे भासमान, मिथ्या, खोटं, प्रतिती मात्र, ज्याची प्रतिती येते, सत असत विलक्षण, बादयोग्य. आभासित वास्तव नसलेलं, तेवढं दिसतंय, ते वास्तविक दिसतंय, ते सैन्य दिसतंय सगळं, त्यांच्या हालचाली बी चाललेल्या आहेत सगळ्या.
आणि त्यांच्या त्या हालचालीला पाहून कोणी घाबरेल सुद्धा अशा हालचाली येतात समोरच्या प्रतिपक्षाच्या सैन्याच्या. पण ते तुला काही काळजी करण्यासारखं काही नाही, कारण एर ग्रासले मी काय केलेलं आहे ते अगोदरच ग्रासलेलं आहे, म्हणजेच गिळंकृत करून टाकलेलं आहे ते सारं सैन्य, काही ठेवलेलं नाही. गिळंकृत केलं याच्या आपण कालच्याला अर्थ पाहिला. मग समोरचं सैन्य दिसतंय तर गिळंकृत कसं केलं तर त्यांच्यातली कार्यशक्ती, क्रियाशक्ती, म्हणजे ज्ञानशक्ती, तीन प्रकारच्या शक्ती काम करत असतात. जसं वस्तू सामर्थ्य शक्ती नव्हे काही, माऊलींची पोळी आहे मुख्या ती वाचा वस्ती, हे वस्तू सामर्थ्य शक्ती नव्हे काही असं म्हटलं ना माऊलींनी. काय वस्तू सामर्थ्य शक्ती नाही का? काय लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिसीचे आहे. लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिसीचे आहे. पुढे का हे तिथं चाललेलं आहे. लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिसीचं आहे. तर वस्तुशक्ती आली का नाही तिथे? परिसाने काय केलं? लोहाचं कणक केलं, म्हणजे सोनं केलं. हे परिसाचं काय? सामर्थ्य. नवल काय? तिथं वस्तू सामर्थ्य शक्ती नाही, त्याच्यात नाही, याच्यात नवल काय आहे तेव्हा? तर हे वस्तूचं सामर्थ्य आहे. तलवारीचं काय सामर्थ्य आहे? तलवारीचं सामर्थ्य तुकडे करणे, ते तिचंच नाव तलवार. पण जगातले सगळेच पदार्थ भगवत व्याप्त आहेत हे लक्षात ठेवा. म्हणजे त्या पदार्थांच्या ठिकाणी सुद्धा पाठीमागं तुम्ही म्हटले होते ना की आपोआप जगामध्ये काय होतं, क्रिया घडताना दिसतात. पण त्या प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी सामर्थ्य कोणी प्रदान केलेलं आहे? तलवारीला धार आहे म्हणून तलवार चालवली म्हणून तलवारीने माणूस मेला असं नाही होणार. त्या वस्तू सामर्थ्य शक्तीचा तिथे विचार केला जाईल. म्हणून तलवारीच्या ठिकाणी असणारी धारेची शक्ती कोणी दिलेली? तिथेही भगवत प्रधानता आहे. म्हणून वास्तव आहे. तुम्हाला माझ्याबरोबर यावं लागेल, मी तुम्हाला दाखवेल कुठं आपल्याला स्वर्गात जावं लागेल. वास्तविक इथं सुद्धा होते बरं का. आमच्या नामदेवरायांनी त्या परिसा भागवताची कथा आहे, म्हणजे आता घडलेलीच आहे, नाही सत्यच कथा आहे ना आपली इथली. कुठं? पंढरपुरात. त्या परिसा भागवत म्हणून एक महात्मा पुरुष होऊन गेले, साधूच होऊन गेले ते. तर त्यांचे ते पांडुरंगाचे भक्त नव्हते, ते कोणाचे होते? रुक्मिणीचे भक्त होते. ते म्हणायचे हा देव काय देत, त्यापेक्षा आपली आईसाहेब पकडलेल्या मग त्या आईसाहेबांची भक्ती करायची. आईसाहेब त्याच्यावर प्रसन्न झाले. आता प्रत्येकाने आपापले संप्रदाय वाढवायचे असतात. त्या आईसाहेबांनी काय केलं, त्याला प्रसन्न झाल्यावर ते म्हटलं मग आमचं 18 विश्वधारी ब्राह्मण होते ते, 18 विश्वधारी रे आमचं, काय आम्हाला काय आहे का नाही? तर ते म्हटले काही नाही, हा माझ्या समोर पडलेला आहे जो परीस आहे तो घेऊन जा म्हटले. हा तू ज्याला लावशील म्हणजे त्या लोखंडाला की त्याचं सोडणं होईल, तुझं घरदार व्यवस्थित चालेल. म्हणजे याचा अर्थ पांडुरंग सकामांना सुद्धा पुरवतो, हे बी सिद्ध झालं बरं का. तरी ते पती म्हटले कुठं काय? ते म्हटले ही काय? तिथं ती दगडाचा खडा पडलेला होता. काय पडलेला होता? दगडाचा. हा म्हणले तोच परीस आहे. खडा आणि दगड याच्यामध्ये अजिबात अंतर नाही, काय नाही. पण त्या दगडामध्ये जी शक्ती आहे तिचं नाव परीस. त्यात 2 दगडी सारखीच दिसतील तुम्हाला. ते म्हणजे आता असंच करतो, महाराजांनी सांगितलंय. मग घेतला दगड केला लावला, घेतला दगड केला, त्याच्याला लोखंडाला पाहू एखादा परीस सापडला तर. त्या परिसा भागवतांनी काय केलं? चिंतामणी ठेकणं संता परिसा चिंतामणी ठेकणं. त्यांनी ते परिसा भागवतांनी ते काय केलं, ते घेतला आणि घरी नेऊन लावलं. झालं ना सोनं. ही कधीची गोष्ट आहे? नामदेव आत्ताची, आत्ताचीच कथा आहे.
साधा माऊली ज्ञानोबरांचा कालावधी 750 वर्षापूर्वीचाच कालावधी आहे. आता आपला 750 वर्षाचा कालावधी झाला माऊलीला. आळंदीला सप्ताह चालू आहे ना आत्ता 750चा तिथला मोठा उत्सव चालू आहे आळंदीला. तर तेव्हा चला मग त्यांनी ते मग नामदेवरायांच्या मंडळींनी तो बोलता बोलता दोघींच्या चर्चा झाली. तुम्हाला सांगतो पुढं काय झालं. चर्चा झाल्या म्हणजे रुक्माईनी परीस दिलेला योग्य होता, पण राजाई आणि ते दुसरीचं नाव काय होतं नाही, यांची परिसा भागवताची एक पत्नी आणि नामदेवरायांची पत्नी धुणं धुवायला गंगेवर आणि चंद्रभागेवर. आणि मग तिथं धुणं धुता विषय झाला, तुमचं आता लय चांगलं चाललंय आणि आमचं तर हे असंच आहे. आमचे माणसं विभागाने कसे ते दिवसभर विठ्ठल करतात, कुठे फिरतात. ते म्हणले तुमचे मालक विठ्ठलाचे भक्त आहेत, आमचे मालक विठ्ठलाचे नाही, आमचे मालक रुक्मिणीचे भक्त आहेत. आणि मग काय झाला फरक म्हटले, रुक्मिणीने आम्हाला परीस दिला, तुमचा विठ्ठल काय देतो ते कसला गाजतो. ते म्हटले काही नाही खाडाच आहे म्हटले, पण मी असा कशाला असा लोखंडाच्या सांडशीला लावला तर आपली सांडशी सोन्याची निवून मोडायची, दुसरी लोखंडाची उता आलाय असं एवढे म्हटले. मग मला एक दिवस तरी दे. मैत्रिणी दिला बघ ते म्हणले पण सांगू नको कोणाला. पण हिने येऊन ज्या सगळ्याला लावला आणि जे सोन आता नामदेवराय गेले होते कपडे विकायला तोपर्यंत हिने तर बराच पराक्रम केला. आणि मग ती सोन्या मोडून पैसा आणि ते पैशाचं मालन खरेदी कपडे सगळ्यांना कपडे सगळं घर अगदी चमचमीत करायला घेऊन असं चमचम करायला लागलं. ते नामदेवराय आले म्हणते आपण चुकीच्या घरी तर नाही ना. त्याचं लांबून पाहिलं ते काय केलं म्हटले, एवढे पैसे आले कस काय. ते म्हटले एवढे पैसे म्हणजे तुम्हाला काय करायचं, तुमचं फक्त जेवणाशी मतलब. ते म्हणजे तसं नाही, ते मला सांग म्हटले काय केलं. त्या नामदेवरायांनी ते खोदून विचारलं, तिने सांगितलं म्हटलं असं झालेलं सगळं. आपण ते म्हटले आम्ही विष्णुदास ऐसे नो हे असले हे रिद्धी सिद्धीचं नाही घेत आम्ही म्हटले, आम्हाला विष्णुदास नाही. त्यांनी ते सगळा तो खडा कुठे म्हटले त्यांनी घेतला आणि ते गंगेत नेऊन टाकून दिलं चंद्रभागेत. आपण ते दुसऱ्याचा होता ना, आता ही काय करत. तेव्हा झाली व त्याच्यानंतर सगळ्या अशा चर्चा झाल्या त्यांच्या आपापसात. आणि मग ज्या वेळेला परिसा भागवत खवळायला जागेवर चालत सगळं कुठलं ना भांडे एकदा, त्यावेळेला परिसा भागवत मग सगळं गाव, कारण गावाला बिगर तिकिटाचा तमाशा फार आवडला. काय कारण नसेल भांडा असं वरडायला लागले की लोक ते तिकडचं काम हातात सोडून तिकडं बघायला गाव सगळं पाहायला. ते म्हणते नामदेवराय परिसा भागवताची भांडं चालल्यात म्हटले, फका ना हरिभक्त परायण कसे एकमेकाला भेटले. ते म्हणले बरं ठीक आहे. ते गेले नामदेवरायांचे. ते म्हटले अरे असले किती हजारो परीस भेटतील तुला, तर तुझ्या भक्तीचा नाश करतोयस तू, तुला कळतं का काय, सकामी भक्ती नाही करावी. ते म्हणजे सोडून दे पण माझा खडा दे. ते सकामीन निष्कामीन ते बात तुझं ते काय असेल ते, पण माझा खडा तर दे ना. तुम्ही खोटारडे खडे आमचा लपावता आणि परत म्हणता चंद्रभागेत टाकून दिला. सगळं गाव मागून ते म्हणले चला तुम्हाला देतो. आणि नामदेवरायांनी चंद्रभागेत जाऊन खाड्यांची ओंजळ अशी केली, म्हणजे घे म्हटल्यावर ते त्याच्यातला किती खडे आले हातात, वंजळभर. ते म्हटला खडे नाही पाहिजे परीस पाहिजे, मग तुला परीसच देतो हे. त्याने ते खडा उचलला आणि लोखंडाला लावला, झाला ना सोड. दुसरा उचलला लोखंडाला, झाला ना सोड. त्याच्यातले जेवढे खडे होते लोकांनी तर पळाया, ते म्हणजे सगळेच आपल्या गावाचंच कल्याण होईल. लोकांचा स्वार्थ महत्वाचा असतो, संत महत्वाचे नसतात. नामदेवरायांनी ते पाहिलं, ते म्हणले टाक तुझा कोणता खडा आहे हा तेवढा घे, बाकीचे टाक्या. आणि ते परत फेकून दिले. लोक लागली आता परत गोळा करायला. खडे होते का नाही परिसाचे, पण त्याच्यातली शक्ती नष्ट झाली. संतांच्या हातात परिसाची शक्ती हे दाखवत होतो. म्हणजे परिस असतात का, संतच परिषद. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आहे का, परिस आहेत का, परिस आहे. त्याच्यात शक्ती सामर्थ्य तयार झालं की तो परिस बनतो.
संतांनी सांगितले म्हणून आहे. परिसासा नावाचा स्वतंत्र बरोबर नवीन शोधा. आता तर असं काही नाही ते. तर त्याच्यात शक्तीचा एकदा पदार्थात शक्ती उत्पन्न झाली की तो परिस बनतो आणि ही शक्ती संतांकडून प्रदान होते. हे उदाहरणामध्ये तर आलेलं आहे. चला, तेव्हा प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी सामर्थ्य शक्ती, मी तुम्हाला तेच सांगतो. जसं परिसाच्या ठिकाणी शक्ती आहे, तलवारीमध्ये आहे, बाणामध्ये आहे, जे शस्त्र आहे त्या शस्त्रामध्ये त्या शक्ती आहे. कोण काम करतंय? भगवंत काम करतोय. म्हणून वस्तू शक्ती, त्या त्या पदार्थाच्या ठिकाणी असणारी शक्ती. दुसरी क्रियाशक्ती, पदार्थामध्ये जी क्रियाशक्ती सुद्धा उत्पन्न होती ती भगवंताचं सामर्थ्य आहे, त्या वस्तूचं सामर्थ्य नाही आहे ते. आणि तिसरी ज्ञानशक्ती. आपण हे पाहतो की आपण आपल्या ठिकाणी जे ज्ञान होत आहे ते ज्ञानरूपी ही एक शक्ती काम करते. सगळं जगत याच्यावरच चाललंय. वस्तुशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती, याच्यावर संपूर्ण जगत आहे ना हे फिरतंय. या शक्तीच्या अंतर्गत मग तुमच्या हायड्रोलिक शक्ती आली. म्हणता ना ते म्हणजे हायड्रोलिक इंजिन कसं काय? हायड्रोलिक शक्ती आहे. हवेच्या दाबाची सुद्धा शक्तीचा वापर केलेलाच आहे नाही. सगळ्या त्या वस्तुशक्तीच्या अंतर्गत किंवा क्रियाशक्तीच्या अंतर्गत येतात. आता तिथं तर ज्ञानशक्ती, हायड्रोलिकमध्ये काय ज्ञानशक्ती आहे का? हायड्रोलिक इंजिन आहेत ना आता, काय म्हणतात त्याला तुम्ही, क्रायोजेनिक इंजिन, वाफेची त्यांचा विषय येतो. किंवा म्हणजे ज्या याच्यामध्ये विमाना याच्यामध्ये इंजिन वापरलेलं आहे ते स्वतंत्र इंजिन आहेत. क्रायोजेनिक काहीतरी म्हणतात त्याला, क्रायोजेनिक इंजिन आहे ते स्वतंत्र इंजिन वापरतात. त्या इंजिनात शक्ती म्हटले, इंजिनात शक्ती नाही, देवाची शक्ती. त्या इंजिनामध्ये परावर्तित भगवत कृपेने होते. भगवंताची इच्छा आहे आपला हा अग्निबाण मंगळावर जावा, ही इच्छा कोणाची आहे? आपली इच्छा आहे. आपल्या इच्छेने होत असलं तर आमची तर इच्छा होती चंद्रावर मागच यान उतरावं. त्यावेळेला ते काय उतरलं नाही, पहिले पाठीमाग पाठवलं तर आपल्या एक पडलं ते. नंतरचं दुसरं आहे ते उतरल्यावर पुढं काय झालं कुठंच ठेवत आपल्याला तर काय माहिती नाही. मला विज्ञानाचे हे सगळं आवडतं. आणि हे आवडतं याचं कारण आहे की हे विज्ञान स्वतंत्र चालत नाही. याचा भाग तुम्ही त्याच्याशी लावत जा. की विज्ञान हे स्वतंत्र नसून ते भगवंताच्या अखत्यारीत काम करतं. आणि जेवढे काही घटना घडतात जगातल्या, ह्या सगळ्या तुम्हाला अध्यात्माला पोषक आहे. विज्ञान हे अध्यात्माच्या विरोधात नाही, तर ते अत्यंत पोषक आहे त्यात. नाहीतरी आता तुमची जुनी घटापटाचे दृष्टांत तुम्हाला कमी करावे लागतील. थोडी सांगता तुम्हाला, या लोकांना कुठं माहिती घट कसा बनतो आणि कुठं काय होतं. तुम्हाला आता दृष्टांत बदल सांगताना सुद्धा विज्ञानातले दृष्टांत अध्यात्माला पोषक आहेत, विरोधात नाहीत, बिलकुलच नाही. अध्यात्माच्या जाग्यावर आहे, त्याला विज्ञान हलवू शकत नाही, बिलकुल नाही त्याला हलवू शकत. तर तेव्हा चला जाऊ द्या. तर या अशा प्रकारच्या शक्तींनी युक्त बाकी हे सगळं दिसणारं जगत आभासित आहे, भासमान आहे. भगवत शक्तीने ते प्रभावित होऊन आपल्यासमोर जे हे तुझ्यासमोर तलवारी घेऊन नाचवताना फिरतायत ना योद्धे, हे कोणाच्या शक्तीने? माझ्याच शक्तीने. त्यांची शक्ती जर त्यांनी भगवंतानी त्यांना काढून घेतली, हवा काढून घेतली, तुम्हाला मागून फुग्याचा सांगितला, फुगा फुगतो, फुगा उडतो आकाशात. तो कोणता? हॅलोजन ना, हेलियम. हलका वायू आहे तो. हेलियम हा वायू सगळ्यात हलका आहे. तो हेलियम त्या ह्याच्यात ते भरतात ते, आणि मग ते भरल्याला त्याच्यात ते लगेच असं सोडलं की लगेच निघून जातो तो फुगा. पण त्या फुगा कसं काय वर जाईल? त्या हेलियममुळे गेलेला आहे. हेलियममध्ये बी असणारी शक्ती भगवंताचीच आहे. असं नाही आहे की हेलियममध्येच त्याची स्वतःची शक्ती आहे ना, ती बी याची शक्ती. म्हणून त्याच्यामध्ये आलेला, म्हणून तो फुगावरती गेला. त्या फुग्याने शहाणपणा करायचा नाही, आपलं अस्तित्व हेलियमवर अवलंबून आहे. त्याला टच झाल्याबरोबर तिथे लगेच खाली पडते, कारण ती स्वतः जड राहते. तो पदार्थ वरून खाली गुरुत्वाकर्षण शक्तीने खाली येतो. काय म्हणून मग त्याच्यातल्या त्या शक्ती, तसा सैन्यामध्ये दडलेली शक्ती भगवंताची आहे. कर्ण, जयद्रथ, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, दुर्योधन, दुःशासन हे नुसते पुतळे उभे असे समोर. शक्ती जर काढली की त्याचा विषय संपला. आणि देवाने तेच केलेले. तो अर्जुनाला सांगतात
की काय काळजी करू नको, ये र ग्रासीले मी आहे, हे सगळं काय केलेलं आहे मी खाऊन टाकलेलं आहे. जेव्हा तुवा देखील तेव्हा देखील विश्वरूप पाहत होता अर्जुन, आता मागचा विषय, आणि अतिशय भयभीत झाला की प्रचंड सगळंच गळलं त्याने. या बाबाचं तोंडच इतकं मोठं, एकाच तोंडाला पुराणा, असा मागचा विषय होऊन गेला आपला. याचं एकच तोंड इतकं मोठं बलाढ्य, अकराळ विक्राळ कोले, याच्यातच त्याला पुराणा, तर बाकीचं का तोंड नुसतीच मोकळी दिसत आहेत, काय खाईल आणखी. मग त्याच्यात पांडव जाताना नाही पाहिले, पण कौरव सैन्य आणि पांडवांचं सुद्धा काही सैन्य गेलेलं त्यांनी ते पाहिलं मुखामध्ये. त्यावेळेला अतिशय भयभीत झालेला होता. जेव्हा खरं तर असं अर्जुना, जेव्हा तुवा देखील हे सैन्य आतमध्ये गेलेले, हे माझ्या वदनी पाहिले, वदन म्हणजे तोंड, त्याच्या माझ्या मुखामध्ये हे जेव्हा तू कधी पाहिलं मागं, तेव्हाची त्यांचे आयुष्य सरले. आता रीती सोपे, आता रीती म्हणजे मोकळी, रीती झाली म्हणजे पोकळ. सोपे म्हणजे सोपट ही नुसती काय तर पोकळ सोपट झालेली, ही वास्तवात काय राहिलेलं नाही. सोपट हा शब्द शेतकऱ्यांच्या याच्यातला येतो. कनेवीन सोपटे कनसे लागले घनदाटे, काय करावे गोमटे ओस नगर, अशी ओवी आहे माऊलींची. कनसे लागली घनदाटे, कनेवीन सोपटे, काय करा कनेवीन सोपटे कनसे लागली घनदाटे, असं म्हटलं माऊलींनी. कनेवीन म्हणजे दाना, जर दाना भरलेला नसेल तर त्याला सोपट म्हणतात. म्हणजे ज्याला शेती आहे त्याला माहिती, शेती नाही त्याला माहित नाही. त्या कडवाळ टाकलं जातं, त्या कडवाळ टाकताना ज्वारी फेकली जाते, आणि ज्या वेळेला आपण ज्वारी खायची असते ना ती पेरली जाते. जे दाणे पेरले गेले त्याचे सोपट नाही होत, त्याला रासण्या घेऊन मग ते काय केल्या जातात. शेती आहे तुम्हाला, तुम्ही करत नाही. त्या पेरणी ज्या वेळेला वापशावर पेरणी केली जाते त्यावेळेला मग नंतर मग रासण्या घेऊन ते बीज झाकलं जातं आणि ते असं भारी येतं की त्याला दाणा घेऊन येतं ते. पण एक तेच बीज असतं काही, ज्या वेळेला कडवाळ म्हणून त्याचा वापर केला, त्याला ज्वारी नाही म्हणत. त्याशिवाय शेतकरी फेकतो, फेकलेलं काय होऊन जातं ते मी उगवतं पण सोपट होत्यात त्याची, मग त्याला मग ते वाढतं बी अगदी ज्वारीसारखंच तंतोतंत. ते म्हणजे परत तुम्हाला यंदा आता परत ज्वारी नाही होणार, याचे सोपटे आम्हाला जनावराला खायला पाहिजे. त्याला कणीस बी पडते, सोपट्याला कणीस भारी पडते, त्याला फुलावरा सुद्धा येतो वरून, सोपट्याला पण दाणाच पडत. गुरु मुखातून आहे का? म्हणजे गुरूंच्या मुखाशिवाय दाणे भरत नाही असं म्हटलं, नाही तर सोपट झाली त्याची, झाड चांगलं दिसतंय ते सोपट, त्याला मग त्याच्यात दाणा नाही म्हणून त्याला सोपट म्हणतात. कडवाळ जर समजा ज्वारी जर एक पायली पेरली आणि 5 पोती होत असेल, तर कडवाळ जर 2 पायली पेरली म्हणजे ज्वारीच पेरली तर किती पायल्या होईल? तर त्याने आपलं घरी जायचं, विकतची ज्वारी घेऊन खायची. त्या सोपटा. आता रीती सोपे त्यांचे आयुष्य संपलेले, मग आता काय झालेले आयुष्यरूपी दाणे नाश पावलेले आणि सोपट दिसत आहेत. 18 दिवसाची सोपट आहे. किती दिवसाची? 18 दिवसाची का? 18 दिवस चालले. आता ही सोपट 18 दिवसात पडतील सगळी, कारण ह्याच्यातला मग त्याच्यातलं कोणते दाणे संपले? त्यांचे वर्षाचे, महिन्याचे, पक्षाचे, दिवसाचे, कोणाकोणाचे दाणे संपलेले. काहींच्या कंचात 2-4 दाणे शिल्लक आहेत 2 दिवसाचे, कारण तिसऱ्या दिवशीच पडणार. काही पहिल्या दिवशीच मेले की युद्ध सुरू झाले तर त्याच दिवशी गेले, हा तिथून जाग्यावरच खलास.
बस काही नाही अटॅकनीच गेली. घाबरून गेले. आता काय व्हायचं मग? काही लोक लय भित्रे राहतात. घाबरून जास्त झाले. असे भित्रे राहतात ना. तर आमची बहीण होती तशी. त्याच्यानंतर पहिले अंधार राहायचा घरामध्ये. अशा 4 घर 4 खोल्या आणि त्याच्यात एकात एक आतमध्ये. आणि पुढं इकडं स्वयंपाकपुरीत सगळ्यात पुढं होती स्वयंपाकपुरी. थोडासा असा वाडा होता आणि मागच्या बाजूला घर. पण मग पहिले लोक कुठल्या आतल्या कुठल्याच घरात चिमणी नाही, कारण स्वयंपाक घरात तेवढी ठेवलेली असायची. आणि मग आमचा अभ्यास जरी म्हटला तरी त्या चिमणीच्या भोवती बसायचो आम्ही. आता त्याच्यात यांचा ते मध्ये एक असं भिंत होती, काय म्हणतात त्याला, आडुशाची पडवी. आणि मग त्याच्यावरती तो चिमणी ठेवली आणि त्याच्यातून जेवढा दिसेल तेवढ्या डोळ्याने पाहायचं ना. अभ्यास करायचा थोडाफार. कशाचा अभ्यास, काय अभ्यास नावाचं काय अभ्यास नव्हते, क्लासेस नव्हते काय. आणि मग जेवढा शाळेत होईल तेवढाच खरं तर. आणि मग नाही तर मग दिवस उगवल्यावर काय केला फार थोडाफार झालं. ते काय करायची ती तिला भित्री होती ना, तर ती आमच्या म्हणजे त्या धाकटीच्या बी मध्ये बसायची. कारण इकडून नको कोणी यायला. तिला अंधाराची लय भीती वाटत. आणि मग ते बाई म्हणायची, बाई कुठे? ते म्हणायचे जा आतल्या घरातून पापड घेऊन ये. आता हिचे पापड कशात? अशा उतरंडी होत्या, 7 उतरंडी होत्या. एका उतरंडीला 7 डेरे, असे 50 गट होते. ते सगळे कोयनीच्या भूकंपात पडले. कोयनीचा भूकंप झाला ना, त्यावेळेला आमच्या उतरंडी पडल्या. त्याच्यानंतर 2च उतरंडी राहिल्या. त्याच्यात सगळं मिसळ झालं होतं. एकात एक मटकीत हरभरा त्याच्यात भरून ठेवायचे. ते राखत पापड, त्याच्यात काय, त्याच्यातच सांडगं, हे सगळं. आतमध्ये जर जायचं म्हणतं तुम्ही मॅडम मी नाही जाणार. मग त्यांना ते म्हणायचं हे जागा नंदे, नंदा नाव होतं तुझं आहे ती. मग ती काय करायची, असं माझा शर्ट करायची मागून, तो भाऊ पुढं आणि अशी लाय. आणि पुढे गेल्यावर जर नाकाच्या श्वासाने दिवा विजला अशी पळापळी. याला काय म्हणतात? भित्रे. असे सैन्य अगर बॉर्डरीवर असेल ते नाही होय पळून यायचे त्याला. पण सैन्य तेच असलं भित्र सैन्य नसतं तिथे. म्हणून ते तळ हातावर मरण घेऊन जे युद्धाला उभे राहिले ते सैन्य काय भित्र थोडंच असतं. त्या लोक भित्रे राहतात. पण काय, परंतु सांगता येत नाही कोणी जर त्याच्यातला असेल कमकुवत हृदयाचं, तर तो मनुष्य निश्चितपणे पहिल्याच दिवशी गेला, काही दुसऱ्या दिवशी गेले, काही तिसऱ्या दिवशी गेले, काही चौथ्या दिवशी. म्हणजे असे 18 दिवसाच्या युद्धात सगळं सैन्य पडणार आहे. म्हणून स्वप्न तयार करून ठेवलेले त्यांचे आयुष्य सरले. हे माझ्या वदनी पडले जेव्हा तुवा देखील. खरं तर सांग का, तू जेव्हा पाहिलं ना हे माझ्या मुखात पडलेले विश्वरूपाच्या, तेव्हाच गे. आता तुला काही चिंता करण्याचं कारण राहिलेलं नाही, कारण त्यांचे आयुष्य सरलेलं आहे. आणि ही रीती सोपट आहेत, नुसती सोपट आहेत. आता सांगितलं म्हणून वाहिला उठी मिया मारिले तू निवटी. तू वाहिला उठी म्हणजे लवकर उठ, लवकर उठ. मिया मारिले, मी काय केलेलं आहे, मारलेलं आहे त्यांना. आणि तो निवटी, तू काय कर, निवट म्हणजे पुढचा कार्यभाग तुझ्याकडे दिलेला आहे. असं समजू नको तू की हे सगळं मीच काम करतो आणि देवाने मलाच काम करायला होतं. आणि माझ्याकडूनच तो काय म्हटला होता, पाप भिरुवृत्तीचा अर्जुन, मी एवढ्यांना मारल्यावर किती पाप होईल, आमचे सगळे वंशज नरकाला जातील. कुलज्ञानाम कुलस्यच्या पतंती पित्रो हेशा लुप्त पिंडोदक क्रिया. हे सगळं पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन बोलला. आणि मग त्याच्या हे सगळं सगळं मी मारायचं आणि मग सगळ्या कुळाचा नाश होईल. पुढे यांच्या क्रिया कर्म करायला सुद्धा कोणी उरणार नाही.
आणि मग सगळ्यांचा नाश झाल्यावर सगळं खापर कोणाच्या मस्तकावर पडत? अर्जुनाचे. माझ्याच मस्तकावर पडेल की मी या अर्जुन नव्हता का आमच्या कुळात जन्माला आला. त्याने काय केलं? सगळ्यांचा नाश केला. कुलक न्हाणाम, कुलाचा नाश करणारा संघ. आणि पुढे जाऊन स्त्रियांचे बी संकर होतील असं म्हटलं होतं तिथं. तेव्हा अशा प्रकाराने तू काय म्हणजे अशा प्रकारची जी तुझ्या डोक्यामध्ये बुद्धी होती ती आता तुझी गेली का नाही? आता तू निवटी. म्हणजे तो आता उठ आणि यांना मार, कारण तुझ्यावर हे पातक येणारच नाही. आणि नाही बी वास्तविक तसंच आहे. आपल्या सुद्धा चालू जीवनामध्ये जेवढं जे जे काही घडतंय ते भगवंताचं मनोगत आहे. चांगलं घडो वाईट घडो जे काही घडतंय ना ते भगवंताच्या मनोगतानेच घडतंय. आपल्याला तसं वाटतं काय वेळेला असं नको होतं बरं का, असं करायला पाहिजे होतं बरं का, असं केल्यामुळं तसं झालं बरं का, तसं केल्यामुळं असं झालं बरं का. माणसाने लावलेले आहेत ना बुद्धिमत्तेचे जे अकलेचे तारे माणसाने तोडलेले असतात. वास्तविक तसं नाही. हे भगवंताचं म्हणतात. दुष्काळ पडावा हे कोणाचं म्हणत? सुकाळ व्हावा भगवंताचं. तुम्ही पाठ ऐकावा भगवंताचं. म्हणजे पाठ सांगणं भगवंताचं मनोगत आहे. इथं मंदिर व्हावं भगवंताचं मनोगत. हे चालावं त्याचंच मनोगत. हे बंद पडावं हे बी समजू नका. म्हणून याचा निर्माता आपण नाही. हे मंदिर आपण निर्माण केलं नाही. यातलं आपण काही चालवत नाही. याचा आपल्याशी काडीचाही संबंध नाही. ते पाठीमागं मंदिर ह्याचा कायदा काहीतरी केला होता पालता. ते म्हणजे मंदिरं पाडून टाका. काही मूर्खांना काहीच कळत नाही त्याला तरी काय करणार आहे त्या. आणि मग ज्याच्यावरती लोकांचं कल्याण खरं करणारी केंद्र कोणती असतील तर मंदिर आहे. हे दुसरं काय कल्याण? ते काय भौतिक विकास करणार आहे का धर्माचं? हा, त्या म्हणजेच आध्यात्मिक. प्रत्येक जीवाला मोक्षाची गरज आहे का भोगाची गरज आहे? जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत खाण्यापिण्याची गरज आहे. आणि तेही प्रारब्धजन्य स्थितीत का गव्हर्नमेंट पाऊस पाडते? गव्हर्नमेंट नाही काय पाऊस पाडत. गव्हर्नमेंट पाऊस पाडत नाही. हे तर एक साधारण माणसं आहेत आपले. ते मुख्यमंत्री वगैरे मंत्रिमंडळातले लोक आहेत ते तुमचे आमचेच आहेत का दुसरे कोण आहेत? का दुसरून कुठून टपकलेली आहेत खाली? आपलीच माणसं आहेत तिथं. मुख्यमंत्री बसलेत, उपमुख्यमंत्री, मंत्री फिंत्री संत्री जंत्री आपलीच माणसं आहेत ना. या सगळ्यांचं नियमन करणारा ईश्वर हे त्यांना कळालं ना. ज्या दिवशी कळेल त्या दिवशी त्यांना मंदिराची काय आवश्यकता आहे ते कळेल. आणि संस्काराची केंद्र आहेत मंदिर. ही संस्काराची केंद्र व्हावीत. नुसते असं नाही मंदिर की मंदिर बांधलं त्याच्यात कुत्रे मांजरे बसलेले जाऊ आणि बघा म्हणजे असं. पण त्याच्या वेळेला त्याचा काय त्यावेळेला काही म्हणते मग आता काय करायचं बा आपलं मंदिर बांधलेलं पडत. म्हणजे आपलं म्हणजे कोणाचं? सगळ्या समाजाचं. आपला कुठं काय संबंध आहे त्याच्याशी? मंदिराचा आपला काही संबंध नाही. कोणाचा आपला कशाशीच संबंध नाही. आपण एक साधारण व्यक्ती आहोत. आपल्याला ते आपलंही नियमन तोच करतो. तुम्ही असं असं करा असा जो म्हणतोय तो तेही त्याचंच मनोगत आहे. तर तेव्हा या सगळ्या दृष्टीने भगवंत नियोजक आहे. नियोजन करणारा आहे. युद्धाचं नियोजन करणारा बी तोच आहे. किंवा आता झालेलं युद्ध बघा. अमेरिका आणि आपलं हे कुठलं रशिया आणि युक्रेन अजून चालूच आहे. धुमसत आहे ते. पण हे बी मनोगत कोणाचं आहे? त्याला तेवढं नाश करायचंय. तिथं जे वाढलेला अवांतर भाग आहे ना तेवढा त्याचा काय करायचा? नाश करायचा. काही ठिकाणी लगेच सुजलाम सुफलाम तयार करून देतो. त्याला ते वाढवायचं. काही ठिकाणी वाढतंय काही ठिकाणी नाश पावतंय. आणि जिथे नाश पावतंय तिथे त्याच लोकांना पाठवतो की जिथे त्यांचं कर्म खराब आहे. जिथे विकास घडवायचा आहे तिथं त्यांनाच पाठवतो की जिथे त्यांचं कर्म ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. देणे घेणे सुखाची वरी होऊ दे या जगा. काय म्हणायचं तुम्हाला? हा म्हणून आमच्या मराठी भाषेत सुकाळ झाला. हा ब्रह्मविद्येचा सुकाळ आमच्या मराठी भाषेत झाला. त्याच्याच इच्छेने झाला.
दुसरं काय आहे त्याला. तर तेव्हा अर्जुनाच्या बुद्धीतलं हे सगळं काढून टाकायचं आहे. अर्जुनाच्या नाही काढायचं, आमच्या बी बुद्धीतलं काढायचं की आम्ही नाही काय करायचं. आपल्या बुद्धीचा शहाणपणा करूच नाही. मी फार हुशार आहे, नाही हुशार नाही. त्यांनी जोपर्यंत ठेवली त्या दिवशी तो काढून घेईल ना, त्या दिवशी तो मला कळणार सुद्धा नाही. ताट समोर वाढलेलं असेल, काय खावावं ते म्हणते का आता तुम्हाला हे बी कळा ना का, तुम्ही तर पाठीमागं बरंच सांगत होते. पण त्यांनी जर काढून घेतले हवा विशेष वस्तुस्थिती बरं का. काही लोकांचे ॲक्सिडेंट होतात. ॲक्सिडेंट झाल्यावर डोक्याला मार लागतो. काय परिस्थिती होते हो त्यांची. डॉक्टर म्हणतो हे डेड झालेले, म्हणजे ब्रेन डेड झालेलं आहे त्यांचं. तर हे जगू शकतात म्हटलं. ब्रेन डेड मनुष्य जगतो बरं का. पण त्याचं जगणं काय, त्याचं जगणं म्हणजे काय, त्यांनी काय करायचं, त्यांनी काहीच नाही करायचं, मग बाकीच्यांनी करायचं. हे साधारण गोष्ट आहे का माणसा. त्या काही गणला ते हे जर झालं ना, काय म्हणतात पॅरालिसिस झालं तुमच्या वडिलांचा, तीच अवस्था होती. आता त्यांना किती दुःख, ते रडायचे बाबा माणसं गेल्यावर. असे त्याचं कारण काय, त्याला वाटतं हे आपला त्रास कोणाला नको असं. सगळ्या माणसाची इच्छा असते बरं. पण ते पॅरालिसिसवाल्यांचं अवघड होतात. मग आता पॅरालिसिस कोणाला होईल नाही सांगता येत. एका महाराजांचा हिशोब महाराज सांगायचे, कोणते नाव विसरून गेलं, विष्णू महाराज काहीतरी सांगायचे. तर त्यांना शेवटच्या काळात त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही, विष्णू महाराज काहीतरी महाराज बोलायचे. त्यांच्याकडे ज्या वेळेला गेले त्यांना ते पॅरालिसिस झाला होता बरं. ते बी 7, 8, 10, 12 वर्ष पुढचं आयुष्य. त्यांना उठता येत नाही, बसता येत नाही, सगळं लोकांनी पाहायचं. नंतर काय अवस्था होईल बरं त्या व्यक्तीची. भरत महाराज जाते. भरत महाराज कोणते भरत महाराज, हां कोणतं तरी असतं ते. विष्णू महाराज काहीतरी म्हणायचे, ते नाव मला सांगायचे. तर त्या नाही, मग याच्यापेक्षा नसलेलं चांगलं ना, ते जीवन नसलेलं चांगलं. पण हे बी भगवंताचीच इच्छा आहे ना. कारण त्याचं कर्म जे आहे ना, तिथं काम करतंय ना, भोग द्यायचा आहे त्याला. मग तो भोग देऊन त्याला बाजूला काढायचा आहे. त्यामुळे मी तरी इच्छा करत नाही. तो विचार जागरात नाही म्हणतो, मी इच्छा करत नाही भोगाची. तू इच्छा कर, नाही तर इच्छा भावाने काम्यकर्मातील फळाचा नाश होतो असा आलता ना विषय. मग तुझ्या इच्छेच्या अभावाने झाला तर मग जगत बी सगळं तुझ्या इच्छेवरच चालत समजते. इकडे काय लावायची गरजच नाही ना. तर तसं नाही ते. म्हणून ही ते सध्या आता इच्छा कोणाची काम करते, भगवंताची करते. सैन्य उभं केलंय कोणी केलंय, देवाने. भांडण कोणी झुंपवलंय, देवाने. धर्म अधर्माचे पक्ष कोणी निर्माण केले, अधर्म. त्याला जर समजा खरंच इच्छा असेल ना, तळमळ सांगतो, तर त्याने अधर्म उत्पन्न होईल अशी बुद्धीच नाही द्यावं. कशाला युद्ध काय होईल. कश्यपालाच दैत्य आणि देव दोन निर्माण, त्याच्यातच एकातच दोन निर्माण करून दिले. फक्त देवच निर्माण करायला पाहिजे होते, दैत्य कशाला केले. याला खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची आवगावा, लपवणीची धरिता देवा नातुडसी, खेळतो येण्याची खेळावा. हा एक खेळ सारीपटावरचा खेळ आहे, म्हणून त्याला आभास म्हटलेलं आहे. तिथं मागच्या यात म्हटलं ना, हा सगळा आभासित भाग आहे. तुम्हाला आम्हाला खरा वाटतो, हा वास्तवात खोटा आहे आणि आपल्याला तो खरा वाटतो. म्हणून हे वास्तव खरं नाही, तर हे दिसणार संपूर्ण जे आभासित आहे. पण मग खेळण्यामध्ये एक गोष्ट आहे ना, खेळण्यात असं ना, जर चांगला एक म्हणजे चांगले पदार्थ निवडले तर खेळ सिद्ध होतो. चांगल्याबरोबर वाईट असं जर असेल तर तो खेळामध्ये इंटरेस्ट तयार होतो. म्हणजे एकच पक्ष कधीच नसतो. श्रीमंत नुसता श्रीमंत ठेवला काय खेळ आहे तो. दुबळा दरिद्री, म्हणून दरिद्री आणि श्रीमंत. म्हणून श्रीमंत कोणाच्या सापेक्षित, गरिबाच्या सापेक्षित. जर गरीबच नसता तर श्रीमंत कोणाचा, त्याला कोण विचारणार आहे. त्या आम्ही असं केलं, आम्ही ते ठीक आहे म्हणजे सगळ्यांच्याकडे तसंच आहे. आता समजा जगात सगळ्याच लोकांच्याकडे म्हणजे देवाने श्रीमंती दिलेली असते, तर कोण कोणाकडे पाहिलं असतं त्यांनी.
काहीच नाही. म्हणून हा श्रीमंतीचा खेळ बी कशावर आलो, हा ना किती मोठा इमारत बांधली आणि आपली अजून झोपडी सुद्धा हटाना. असं म्हणजे झोपडीच्या सापेक्षित श्रीमंतीला किंमत आली. हा ते महाराज सांगे ना, काळ्या माणसाच्या सापेक्षित गोऱ्या माणसाला किंमत आली. गोऱ्याला किंमत कोणामुळे, काळाच नसता तर गोरा कोणाचा. हा अगदी तसंच आहे. हा म्हणून वाईटाच्या सापेक्षित चांगल्याला किंमत आली, अधर्माच्या सापेक्षित धर्माला किंमत आली. म्हणून धर्माचा बाबा देवाने हे दोन्ही खेळच आहे, धर्माचा आणि अधर्माचा. अजून एक पहा, जेवढे दैत्य आहेत हे देव स्वरूप आहेत. जेवढे दैत्य आहेत हे कोण येतं, दानव जेवढे आहेत हे देव स्वरूप. जेवढे दुष्ट लोक आहेत ते बी देव स्वरूपच आहेत. तर ते त्यांच्या आवरणात राहतात, त्या दुष्टतेच्या आवरणात, दैत्यपणाच्या, दानवपणाच्या, राक्षसपणाच्या आवरणात ते स्वतः राहतात. आणि मग ते राहतात तर जोपर्यंत राहतील तोपर्यंत राहणार का, तर ते अज्ञानाने दुःख भोगतात. आणि जेव्हा कधी तेच दैत्य, कारण दैत्याला मोक्ष मुक्ती मिळण्याचा अधिकार आहे का नाही, दैत्याला मोक्ष पाहिजे का? दैत्याला मोक्षाचा अधिकार आहे. मोक्ष या पदाचा अर्थ काय, त्या दुःखातून बाहेर पडणे बस. म्हणून ज्याला थोडंसं कळालं की मग तो म्हणतो मग सद्गुण हे चांगले आहेत आणि दुर्गुण हे वाईट आहेत. कारण मोक्षाला जायचं असेल तर सद्गुण सांभाळावे लागतील, म्हणून सद्गुणाचं आचरण करायचं. नाही तर मग दुष्ट लोक तरी काय वाईट थोडेच आहेत. पण मग जो चांगला मनुष्य आहे त्याला हे चांगलं कळावं की दुर्जन काय, सज्जन काय, खळ काय, किंवा अति पुण्यवंत माणसं काय, तर हे सगळे भगवत दृष्टिकोनातून सारखेच आहेत. संत ते होतात की ज्यांना, ज्यांच्या चित्तात हे समत्व भाव होतं. म्हणून जे खळांची व्यंकटी सांडो, त्या सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे, हे संतांची वाक्य आहे. संतांच्या ठिकाणी असणारी दुष्टबुद्धी नाश पावावी असं ज्यांना तळमळ आहे त्यांना संत म्हणतात. त्यांनी तिथं ऑपरेशन नाही केलं समाजाचं, तर त्याच्यातला फक्त इथं एवढाच भाग काढला की दुष्टबुद्धित्वाचा नाश व्हावा, झाला देव. म्हणून माऊली ज्ञानोबाऱ्यांसारखी उंची पहा, तुकोबाऱ्यांसारखी उंची. संतांच्या उंची कोणाकडे नाहीत. संत ही स्वतंत्र व्याख्या आहे. संतात सगळे लोक नाही टाकता येत. संत स्वतंत्र असतात. म्हणून संत शब्दात सगळे नाही, ऋषी असतात. ऋषी, महर्षी, देवर्षी झाले का नाही वेगळे, स्वामी, वेगवेगळी पदं आहेत. हे सगळे एक पद नाही येते, या सगळ्या पदाचे अर्थ भिन्न आहेत. आणि संत म्हणून सगळ्यांना नाही, आचार्य वेगळे, आचार्य आणि संत इथे सुद्धा काय झाला, वेगळीकता झाली, भेद तयार झाला. किंबहुना साधू आणि संत या दोन शब्दात सुद्धा भेद आहे. पाठीमागे सांगितलं होतं तुम्हाला. म्हणजे साधू वेगळा, संत वेगळा, मुनी वेगळे, महर्षी वेगळे, स्वामी वेगळे, आचार्य वेगळे, महानुभाव असा एक शब्द आलेला आहे. मध्यंतरी एक घेऊन घ्या, म्हणजे याच्यामध्ये भेद आहे. म्हणून संत ते केवळ संतच आहे. म्हणून ज्यांना म्हणजे लोक संत म्हणतात असं नाही, तर हे स्वतः त्या ठिकाणी असे संत बनलेले, तेव्हा त्यांच्यामध्ये अशा प्रकार. म्हणून भगवंतापेक्षाही हे श्रेष्ठ ठरले. भगवंत हा नियोजक आहे आणि खेळातला खेळ जो आहे तो त्याने रचलेला आहे, तो चालवतो. अर्जुनाला सांगितलं तू त्या खेळातला एक पार्ट आहेस आणि मग तू सुद्धा खेळाचा पार्ट असल्याने तू तुझ्या मनाने नाही काय करत, तर तू सारं जे माझं मनोगत आहे त्या मनोगतावर खेळ चाललेला आहे. तेव्हा अर्जुना डोक्यातलं काढून टाक काय विषय आहे. जेव्हा तुवा देखील हे माझ्या वदनी पडले तेव्हाची त्यांचे आयुष्य सरले. आता रीती सोपे म्हणून वैला उठी मी या मारिले तू निवटी. आपण इथं आलतो, मी हे मारून टाकलेलं आहे, तू काय कर फक्त ढकलून दे. पुतळे नुसते ढकलले गेले. म्हणजे तू आता अहंकार धारण करू नको, मी कोणतं शस्त्र चालवलं, माझी कशी, मी त्याला कसं आयडियाने मारलं. आपले जसे चालतात ना डोके, आम्ही अशी आयडिया केली म्हणून मग महाराज, मग त्याच्यानंतर असं झालं.
नाही तर नसतं झालं बरं का, म्हणजे असं नसतं झालं बरं का. पण आम्ही एवढी आयडिया केली तेवढ्यात. प्रत्येकाला कसं वागायचं हा. याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आहे ना, दिलेलं ते आहे. स्वातंत्र्य दिलेलं असतं तर कर्म घडलंच नसतं. हा बरोबर आहे, काहीच अडचण नाही. पण त्याच्यात अहंकार धारण करायला सांगितलंय का? कर्म करा ना, किती बी करा ना, पण मी केलं, आपण केलं, हा इथेच तेवढा बाद. नाही तर एरवी म्हणून मी देह म्हणता, मी देह आहे म्हटलं की अहम भाव तयार होतो. जे व्यापक चैतन्य त्याला परिचिन्न चैतन्यात आणलं जातं, आत्मस्वरूपामध्ये येत होतो. आणि मग मी केलं, नाही तर काही मंदिर बांधलं गेलं असतं का? आम्ही बांधलं किंवा मी बांधलं, आम्ही असं केलं, असं काय म्हणतो तो अभिमान. अभिमान. ते म्हणजे तुझी गरज नाही, कारण जगत तू चालवत आम्ही शेती करतो, तू नको करू, कुणी बी येईल दुसरा करेल. काय उचलून नेले हो, कोणाच्या शेत्या गेल्या, फक्त आम्ही 7-12 नावावर करून घेतले. नाव ते बी नंतर तलाठी त्याला असं करून टाकतो. जाती व्यक्ती पडे बिंदुले बिंदुले आळ पड त्याला आळ पडतं. म्हणजे आहे तोपर्यंत तो असा वास करत राहतो. मला असं करायचं, मला तसं करायचं, मला आमचं करायचं, फलाण करायचं, मी हे करतो ते करतो, आमची एवढी शेती तुझा. ठराविक थोडा काळ तुझे नाव, ते बी तुझं नाव नसतंच, कारण आतापर्यंत किती नावं पुसली ह्याचे रेकॉर्ड तरी आहेत. की पृथ्वीच्या जन्मापासून ही जशी जागा कोणाच्या नावावर होती, काढा बरोबर, सर्च रिपोर्ट घ्या. सत्स्वरूप परमात्मा. ही जागा आहे कोणाच्या नावावर याचा सर्च करा. आता सर्च करा म्हटलं आमचे वकील लोक ते करत राहतात. बाबा मागचं किती वर्षाचं पाहिजे तुम्हाला? 30 वर्षाचं रेकॉर्ड. मिनिमम 30 वर्षाचं पाहिजे. 30 वर्षाचं नाही, आम्ही ही सृष्टी निर्माण झाल्यापासूनचा सर्च घ्या म्हटलं. तुम्ही कुठून आले? 30 वर्षाचे तुमच्या नाव जमिनी के कुठून आले तुम्ही? 30 वर्ष बी नाही राहत, एका पिढीतलं अंतर येते, 15-20 वर्षामध्ये ते संपुष्टात येऊन जाते. हा एकदम. आणि ते नाव आहे ते बी फालतू नाव आहे. काय त्या नावाचा अहंकार आहे? कुठलं नाव आहे? आम्ही अमकेत, आम्ही फलानेत, काहीच नाही. ते अगदी मगाशी म्हटल्याप्रमाणे ओल्या हाताने पुसून घेणे एवढंच तसं आहे, बाकी काही विशेष नाही. म्हणून हा या मोहातून बाहेरच निघावं लागेल. देहाचा पहिला मोह आहे, मी देह आहे, बाहेर निघा. देह संबंधी माझे आहेत, बाहेर निघा. कारण हे सारं ईश्वराच्या असतं. म्हणून आत्ता बी आपल्याला जे जे समोर फेस करतोय ना आपण, घरातले प्रश्न असतील, तुमचे मुलं बाळा असतील, पती पत्नी किंवा नातवंड, आणखीन काय असतील गोतावळा, तर हा सारा भगवंताचा रचित पुतळा भाग आहे सगळा. हा त्यांनी निर्माण केलेला आहे. हीच लोक आमच्या बरोबर असावीत असं का? दुसरी का नको? वासनेच्या द्वारे लोक हे विचार करतात की हे काय आलेत आमच्या घरात, लयच आम्हाला लय त्रास आहे, म्हटलं आम्हाला लय दुःख. आता तुम्हाला दुःख नाही, तुम्ही कोणाच्या घरात जात त्या ठिकाणी तुम्हाला हेच दिसेल. फक्त त्याच्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती भिन्न असते, एवढाच भाग आहे, बाकी काही नाही. कारण जेवढे जीव आहेत ना ते सगळे अहंकारयुक्त आहेत. आणि अहंकारी जीव हा आपला सोबती कधीच करू नये, कारण तो दुःखच देईल. जो अहंकारी आहे तो त्याचा अहंकाराला बलवान करण्यासाठी तो दुसऱ्याला आपुले इच्छे, म्हणजे जसे ते देव आहेत तसे जीव सुद्धा तसेच आहे. म्हणून आता मग त्याच्यात एकच काम करायचं, काय? सगळं खोटं आहे. ते एखादा फारच बोलायला लागला, उघरट बोलायला लागला, घरातला का व्हायना, म्हणजे जय श्रीराम, काही नाही, तुम्ही म्हणता बायकोनी म्हणो नाहीतर पुरुषाने म्हणो. बहुतेक आमचे पुरुष उघरट असतात. महिलांच्या पेक्षा उघरट कोण राहतात? पर्सेंटेज सांगतो, पर्सेंटेजमध्ये पुरुष उघरट राहतात. पण मग त्या काय ज्याला हे कळालं ना तो म्हणतो जाऊन द्यावर नाही, काय असेल असं असेल. त्याच्याकडे फारसं लक्ष न देणं हे सुखी जीवनाचं सार आहे. म्हणजे संसारातल्या कोणत्याही गोष्टी जे होईल ते होईल,
काय करायचं नाही, आपल्याला काहीच करायचं नाही. आम्हाला फक्त देवपूजा करायची आणि भगवंताचं स्मरण करायचं म्हटलं तर एवढंच करा. आणि संसारात काही करणे नाही, होतंय होऊन द्यायचं, चाललंय. लग्नाला बोलावले जाऊ, नाही बोललं चांगलं. नाही बोलावलं अडचण. अजून ते लयच मागं लागलाय, चला रुसू दे, सत्कार केला करू द्या, नाही केला हाकलून दिला जाऊ द्या. सगळ्यात भारी म्हणजे जैची स्थिती आहे, जैच्या परी राय, कौतुक आहे, सगळ्यात सुखी आहे, काही नाही त्यात. आणि पण एक, तुम्ही कोण आहात? परमात्मा आहात. म्हणून स्वतः मात्र स्मरण करा, भगवंताचं नित्य स्मरण करायला पाहिजे. तेव्हा सोपं आहे ते. काय झालंय, अवघडात शिरलोय आपण. नसल्याचा छंद मनामध्ये घेतलेला आहे, नसल्याचा छंद घेतलेला आहे. काय नसता छंद लावला म्हणे, माजलो मी माझे भ्रमणी, झाली गोडणी विटंबणी. आधी काय राहिलं? संसार हा असं पांढरा ते नसता भाऊ येणे भोगविले छंद येणे माझं भोगविल्या खाणी, नसता छंद येणे माझं भोग. या संसाराने तुम्हाला खाणी भोगवल्या ना, जारस स्वेदज अंडज दूध बीज या खाण्यामध्ये कुणी टाकलं या संसार, तरी आम्हाला त्याच्याविषयी गोडी, आणि जो बाहेर काढणार आहे त्याच्याविषयी कडूपणा. वासुदेव स्मरण येतो किती जन्म मरण आम सोहम कोणामुळे या सांडी उपाधी. तर याच्यातून बाहेर पडायला पाहिजे. अर्जुनाला इतका सुंदर उपदेश केलाय, म्हणून वाहिला उठी मिया मारिले तो निवटी, नारी घे शोक संकटी नाथलिया. याच्यातून ह्या खोट्या नाचलेल्या म्हणजे खोट्या शोकरूपी संकटातून तू काय कर, संकटात शिरूच नको ना. कशाला शिरतो? नरी घे, शिरूच नको. हे खोटं संकट आहे का खरं संकट आहे? अर्जुनावर खोटं आपल्यावर आलेलं तेवढं खरे, आपल्यावरचं तेवढं खरे, अर्जुनावरचं खोटं. आपल्या त्याचं सारखंच आहे हो. त्याचा तो संग्रामच होता, महायुद्ध होतं. आणि आमचं इथे दररोज जीवनात महायुद्धच चाललंय. बायको बोलती, पोरं म्हणतात तुम्हाला बाबा काही कळत नाही, रात्रंदिवस महायुद्धाचा. सांसारिक माणसाची अवस्थाच आहे. त्याने तुम्हाला काय कळतं का? तुम्हाला म्हणजे नाही कळत. नाही बापाने एक तर जास्त डोकं लावायला, पोरं शाणी झाली की त्यांना त्यांच्याबरोबर विषयच घ्यायचा नाही, त्यांचं त्यांनी सोडून द्यायचं. कारण सगळी पोरं सारखीच असतात, सगळी घरं सारखीच असतात. असं समजायचं काही कारण नाही की तिथे त्यांच्यात काहीतरी वेगळाच बदल असणारे. बरं काही नॉट वेगळे सॅम्पल नाहीत, काही एकच सॅम्पल आहे थोडाफार. म्हणजे ज्याच्यात थोडे संस्कार होतात तितका फरक होतो, नाही तर मग नाही होत. आणि त्याच्यात नवीन येणाऱ्यांची आता त्यांना कुठं काही नॉर्मल माहिती नाही, तर त्यांच्या परत मनोकामना असतात. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीच्या त्याच्या इच्छा असतात, आणि त्याच्या इच्छेला तुमचा वारकरी काय करेल? तेव्हा कोणते दैशी स्थिती आहे काय बावळट माणसाच्या घरात आम्ही आता कधी कळेल तेव्हा कळेल, पण तोपर्यंत तिथे काय तुम्हाला म्हणणार. तेव्हा असा विचार आहे हा सगळा. अर्जुनाला म्हटले भुकटच्या संकटात नको शिरो बाबा, कारण तुझ्या हातात काहीच नाही. हे सगळं मी चालवतो, जगत मी चालवतो. हा खेळ मी मांडलेला आहे, हे उभं केलेला देखावा सुद्धा मीच केलेला आहे. त्याला नाव बी धर्माचा पक्ष धर्माचा तो मीच दिलेला आहे. त्याच्यात त्यांना अधर्माला टाकलं, ज्यांच्या वृत्त्या वाईट होत्या त्या अधर्माच्या पक्षात आहेत, ज्यांच्या वृत्त्या चांगल्या बनल्यात त्या धर्माच्या पक्षात आहेत. आणि मग आता खेळ चालू झालाय तर पाहू द्या. पण कारण खेळ पाहण्यामध्येच आनंद आहे. एकलैन कंठवेची म्हणून यायने केली निर्माण हो 14 भुवने, गगनचंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5ही भाभूते भौतिके भिन्न भिन्न. गवळणी पाठ करा शेट्टे साहेब. निळवरांच्या गवळले सुंदर येतात, सगळा वेदांत कळत. जशा आता हे पाठ किती महिलांचे तुम्ही पाहता दररोज, किती लोकांच्या काय गवळणी पाठ आहेत ते. पण त्या गवळण म्हणजे पाठ म्हणजे काय आपल्याला आनंद, बाकी काय तेव्हा रस्त्याने चाललं की एकलेनं कंटवीची म्हणून
आपले आपण चिंतन करत चालावं, किती बी आनंद मिळतो. एकल्याने कंटाळायचे, मग करायचे रस्त्यावरती. एकल्याने कंटाळायचे, आपलं असं आहे की रस्त्यावरती गोळा करून बसा. तसं नको व्हायला. चला, आपणची आड खेळा कीजे तो कौतुके जैसा विंदोनी पाडीचे तैसे देखे का तुझे निमित्त आहे. काय म्हटलं होतं? तू कोण आहेस? निमित्त मात्र आहेस. निमित्त मात्र. मागच्या श्लोका म्हटलं होतं ना, मागच्या श्लोकाचा विषय होता ना. निमित्त मात्राची होय सव्य. हा, निमित्त मात्राची होय असं म्हटलं होतं. तेव्हा ही काय सव्यसाची, निमित्त मात्रम भव सव्यसाचीन असं मागच्या श्लोकात म्हटलं. इथं हा निमित्त हा शब्द इथे आलेला आहे. काही ठिकाणी मग ज्ञानेश्वरीत हे ओवे एकत्र केलेले सुद्धा असू शकतात. म्हणजे दोन श्लोक एकत्र देऊन खांदाच्या मार्गाने सेपरेट केल्यामुळे काय हा शब्द इकडे आला आहे. कारण निमित्त मात्र आहे, तू निमित्त आहेस. हा श्लोक हा शब्द म्हणजे हे पद मागच्या श्लोकात आलेलं होतं. आलेलं ना. चला, म्हणून मागं पुढं होतंय ते ओव्यामधून. कारण जसे जसा अर्थ येईल तस तशी ओवी पुढं मागं होती. आपणची आड खेळा की आड खेळा म्हणजे आड खेळा करणं म्हणजे काय? एकाला एक त्याला आड खेळा म्हणतात. दगडी आम्ही पूर्वी काय करायचो? आपण गलोर खेळायचो होतो ना. गलोरी काय म्हणतो तुमच्याकडे? काय म्हणतो? गलोर. हा, गलोर वेगळी असते ती अशी. ते झाड पक्षी मारायचे. हा, ते बी कुठाने केलेले. मग ते एकावर एक असे दगडी ठेवायचे आणि आम्हाला कशाचं चेंडू आम्ही चिंध्या बांधायचो गोल. आणि त्या चिंध्यात अशी गोठवडं करायचं आणि मग असं हा त्याने पाडलं की पळायचं. पळला की तो तिथून त्या चेंडूने त्याला हाणायचं. ज्याला नियमही चांगला ते बरोबर त्याला हाणलं की त्याच्यावर राज्य. जो पळाला की पुढे पळाला तर अशा प्रकारचा. आता त्याच्यात दगडी रचलेली ती खरे आहेत का? पण रचावीच लागतात खेळामध्ये. अशी एकावर एक दगडी सैन्याची रचना करावीच लागते. आता ह्यांना हाणायचंच आहे. आता पण जे निर्माण केलेला जो खेळ आहे हा असाच पाडला जाणार आहे. हा, लगोरीच्या खेळासारखा. आपणची आड खेळा की जे तो कौतुके जैसा विंधोनी पाडीचे. विंधोनी म्हणजे वेध घेऊन, कौतुकाने म्हणजे आज हाणला, धरून हाणला असे. आता इथे खांदारकर महाराज म्हणतात लाकडाचे ठोकळे एकावर एक. तर खांदारकर महाराज जरा चांगले दिसतात. त्यांच्याकडे लाकडाचे ठोकळे भेटले त्यांना. आम्हाला ते बी नव्हते. हा, मी आपले खापरे नाही, दगड थोडीशी चपटे दगडी अशी ठेवायचे, वरून बारीक ठेवायचा आणि मग असं मग त्याला अंतरावर ठेवायचा ना. मग हाणायचा. हाणला की मग पळापळी तिथून पुढे. नाहीतर धोपटा धोपटी. तर हे असे. नाहीतर मग नाही, त्या विटी दांडीमध्ये ते लंगडी होते. जिथे विटी जाऊन पडले त्याने तिथं नेऊन तिथपर्यंत राज्य आलं त्याला की तिथून त्याला लंगडी घालत कुठं आणायचं. तर हे जुने खेळ होते. आता हे जुने खेळ नाही राहिले. आता मोबाईलमध्ये खेळ चालू झाले. व्यायामाचे खेळ होते पहिले. व्यायामाचे खेळ होते. पळायचंच ना, दिवसभर पळत राहायचं. ऊन नाही, भिन नाही, काय नाही. मोठी माणसं ती झोपायचे. ते म्हणले या पोराला काय करावं, दिवसभर उन्हात फिरते तिकडे. काहीच होत नव्हतं. काय नाही, उन्हात फिरले तरी काहीच. चला, तेव्हा आपणची आड खेळा की जे तो कौतुके जैसा विंदोनी पाडीचे तैसे देखे का तुझे निमित्त आहे. पुंडलिक वरदारी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.